अरे ह्या ठिकाणी बघा, ह्या ठिकाणावरून आलेलो आहे आम्ही सगळे. असं कितीतरी किचड वाहतं, ह्या किचडमधून आहे ना आणि नर्मदा मैया वरून पाणी सोडल्यामुळं असा एक आम्हाला तो थोडा प्रॉब्लेम झाला ह्या ठिकाणी. आणि हे संपूर्ण असं एक किचड आहे. शेतकरी इथे पण पाणी सोडलेले आहे, डायरेक्ट पाणी सोडतात आणि त्याच्यामुळे एक प्रॉब्लेम निर्माण होतो संपूर्ण येण्याचा. आणि असा हे जे परिक्रमा अशी आहे ना बघा, तिथं पण तसंच एक परिस्थिती होती आणि इथं पण अशीच एक परिस्थिती. असे एक जे नर्मदा मैया किनारी जर जायचं म्हणलं ना, किनाऱ्याने तर हे शुलपाणी कडीपाणी म्हणजे एवढे असे एक आपण म्हणतो ना, हे जे शुलपाणी कडीपाणी एवढे पहाड चढून आलो, एवढे हे चढून आलो, मातासरसारखे एवढे मोठमोठे डोंगर चढून आलो आणि एवढ्या परिस्थितीतून सर असे कसे जातात हळूहळू. कारण ती जे जमिनीतला जो गाळ आहे ना, तो एकदम चिकट आहे, पडण्याची भीती वाटते. हो का असं सरकते ते, अशा लाईनी चालतात. मग अशी एवढी कठीण परिस्थितीमधून हे बघा, हे ठिकाणावरून असं असे खेचायचं. खाली मध्ये पाहिजे नका टिकू, मध्ये नका टिकू, मध्ये टेकावलं जाणार पाहिजे. वडा वडा बुट राहिला इथेच. आता बुट काय करायचा? थांबा, नाही का तो मला देतो. हा देतो थांबा. हे असं लपडे हे नर्मदा बरे किनारा किनाऱ्याचा असा एक हे असतो. किनाऱ्याने अनुभव घ्या किनाऱ्याचा. यावेळेस माणूस किनाऱ्या मार्गे चालतो ना, असा एक किनाऱ्याचा अनुभव असतो या ठिकाणी. किटली द्या तुमच्याकडे, 2 आहेत ना, चालायचं एक तो वाहन या ठिकाणी. असं हे किनारा, अशा किनाऱ्या मार्गे यावं. कोण नर्मदे चला पुढं, तुमच्या बुटामुळे तुम्हाला रस्ता काढता, आमचं फासात आहे. हे असं आहे. हे बघा किनारा नर्मदे यार. सावकाश हा, सावकाश. इकडे दण टेकवायचा ह्या साईडला. चला उजवा म्हणूनच उजव्या साईडलाच टेकवायचा हे म्हणतोय मी. हां ठीक आहे. हे बघा, ह्या ठिकाणावरून असा मार्ग आहे. आणि इथे जर कधी जर मैयाचं पाणी जर जोरात यांनी जर पाणी सोडलं तर हे तो गाळच, मग शेतातून काट्या काढून. आता उगाच आहे जागा म्हणून या ठिकाणावरून हे बघा, हे असं आहे. कसं कसरत आहे नर्मदा मैयाची. नर्मदे हर. अरे रामा, पहिलाच बुट घसरा लागला. परिक्रमा नर्मदे हर. बापरे, इथं घाण केली लोकांनी. नर्मदे हर मैया. सावकाश दादा, थोडं सावकाश. त्या ठिकाणी बघा, हे असं एक पद्धत आहे. एकच बुट घसरायला लागला, वल्ला झाला तो फसला. एकच काढला, कोणी वल्ला. नर्मदे हर मैया. हा हे बघा, मैया इथे आहे ना, राऊंड मारून परत अशी येते. पण हा जो आहे ना, हा उत्तर तट आहे. सर्व उत्तर तट आहे. तिथं मध्ये बेट तयार झालेलं आहे मैयाचं. आणि तिथं एवढे असे सगळे
नारळ वगैरे सगळे जेवढे येतात ना तेवढे असे गोल जे सोडतात ना असे राऊंड मारून परत जागेवरती येतात. नारळ या ठिकाणी जर पाहिलं तर परत जागेवरती येतात. मैया काय पुढं जाऊन देत नाही. हे बा या ठिकाणी सगळे नारळ येतात आणि तो तिकडून जे आहे ना दक्षिण तटावरून चालले. ही जी मैया आहे ना सेपरेट होती ह्या तटावरून वेगळी आहे आणि त्या तटावरून एक आणि मध्ये जे झाले ते बेट तयार झाले आणि आमचा हा असा परिक्रमा मार्ग आहे. आमचा हा असा एक परिक्रमा मार्ग आहे. सगळ्यांनी मैयाचं दर्शन घेतलेलं आहे. नर्मदा मैया. हे जंगलात जेवढी कसरत झाली तेवढी इथं पण झालेली या ठिकाणी. नर्मदे नर्मदे